महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरान मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांना निरोप देताना नागरिक झाले भावूक। माथेरान नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदाचा सेवाभार दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी सुरेखा भणगे शिंदे यांनी घेतला व शिवसेना सत्ताधारी कौन्सिल यांच्या बरोबर माथेरानचा न भूतो न भविष्यती असा विकास करण्याचा निर्णय घेतला। आपल्या नागरी सेवा व शासकीय नियमांचे कार्य भान ठेवीत आपल्या निर्भीड स्वभावाने माथेरानमध्ये अनेक विकास कामे केली। माथेरानच्या विकास कामासाठी भरीव निधी सुद्धा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या 19 महिन्याच्या कार्यकाळात माथेरानच्या विकासासाठी आणला व माथेरानचे रस्ते, गार्डन, वस्त्यातील शौचालय पॉइंट सुशोभीकरण व माथेरान स्वच्छ हरित ठेवण्यासाठी वृक्षारोपण व स्वच्छता विभाग या सर्व विषयांकडे बारकाईने लक्ष देऊन माथेरानचा व्यापारी वर्ग, अश्वचालक, रिक्षाचालक, ओझेवाहक तसेच सर्वसामान्य कामगारांसह माथेरान शहरातील नागरिकांबरोबर सुसंवाद साधित माथेरानच्या नागरिकांचे अडचणींचे प्रश्न व याचबरोबर माथेरानचा विकास करण्यासाठी स्वतः भरीव कार्य करीत माथेरानच्या इतिहासातील सुवर्ण क्षण मानला जाणारा ई-रिक्षाचा प्रश्न सहजरित्या सत्ताधारी कौन्सिल, विरोधक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सोडवला व माथेरानमध्ये प्रदूषण विरहित वाहन सुरू झाले व शालेय विद्यार्थ्यांसाठी वयोवृद्ध नागरिकांकरिता ई-रिक्षाची वाहतुकीची सेवा माथेरानमध्ये सुरू करण्यासाठी मोलाचे कार्य सुरेखा भणगे यांनी केले। माथेरान शहर पर्यटक स्थळ असल्याने या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक यावेत व स्थानिक व्यावसायिक नागरिकांना आर्थिक स्थितीत वाढ व्हावी यासाठी अनेक सुविधा मिळवून देण्यासाठी अथांग प्रयत्न केले। 19 महिने माथेरान येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेखा भणगे यांची बदली पुणे येथे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत आणि अशा कार्यसम्राट मुख्याधिकाऱ्यांना आज दिनांक 13 मार्च रोजी माथेरान प्रेस क्लबचे पत्रकार सह गावकरी निरोप देताना भावूक झाले आणि सुरेखा भणगे यांनी केलेल्या उजव्या कार्याची नागरिकांनी आठवण करून देत असता स्वतः मुख्याधिकारी यांच्या डोळ्यातील अश्रू त्या स्वतः थांबवू शकल्या नाहीत। असे अधिकारी माथेरान नगर परिषदेला प्रथमच लाभले असे स्वर नागरिकांमधून आले। मुख्याधिकारी यांनी वैद्यकीय व कौटुंबिक कारणासाठी मला माझी बदली करून घेणं गरजेचे वाटले। सह माथेरानच्या गावकऱ्यांचे, माजी नगरसेवक, नगर परिषदेचा संपूर्ण कार्यकारी समूह, आमदार महेंद्र थोरवे, खासदार अप्पासाहेब बारणे तथा जिल्हाधिकारी यांच्या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले असे सांगत मी सर्वांचे आभार मानित ऋणी आहे असे वक्तव्य केले असून माथेरानचा विसर माझ्या जीवनात कधीच पडणार नाही असे वक्तव्य केले। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडींसाठी चंद्रकांत काळे, रायगड, माथेरान। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।